नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। आज निफ्टी फ्लॅट ओपन झाली 24,563ला आणि 24,530चा लो देऊन अपसाईडला मूव्ह केले आणि 9:30लाच 24,640 हिट केली। त्यानंतर कंटिन्यू अप मूव्ह घेत 10 वाजेच्या सुमारास 24,702चा हाय दिला। त्यानंतर लगेच रिव्हर्सल होऊन 24,530चा लो दिला आणि पुन्हा एक अपसाईड मूव्ह दिली 24,640 पर्यंत। आणि आपण जसे वर्तवले होते त्याप्रमाणे 24,640 हा एक अपसाईड हर्डल आहे। त्यानुसार निफ्टी पुन्हा या लेवल्सवरून रिजेक्ट झाली आणि 24,480 ही लेवल देखील ब्रेक केली आणि 24,465चा लो दिला। त्यानंतर 24,487ला क्लोज झाली। एकंदरीत निफ्टीने आपल्या ॲनालिसिसप्रमाणे एक डिप दिला 24,530चा आणि 24,640 हिट करून 24,700पर्यंत म्हणजे जवळजवळ 170 पॉईंटची मूव्ह दिलेली आहे। त्यानंतर पुन्हा डाऊनसाईड मूव्हमेंट करत खाली 24,487ला क्लोज झाली। 30 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टी पुन्हा एका इम्पॉर्टंट जंक्चरवर येऊन थांबलेली आहे। 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघितले तर 24,570 आणि 24,400 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर 24,570 वरती ब्रेक झाले आणि निफ्टी सस्टेन राहिली तर पुन्हा 24,640 हिट करू शकते आणि जर निफ्टीने 24,400 खाली ब्रेक केले तर पुन्हा 24,330 हिट करू शकते। तसेच नेक्स्ट टार्गेट हे 24,260 देखील ओपन होऊ शकते। ओव्हरऑल निफ्टी 12 मेपासून एका रेंजमध्येच मुवमेंट करत आहे, सो ट्रेड करताना काळजीपूर्वक करावा। तसेच 24,570 ते 24,400 हा नो ट्रेडिंग झोन असणार आहे। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।